फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल भूमी दांडेकर. सो आज आपण करणार आहे एक कार्डबोर्ड आणि पेपरपासून क्राफ्ट. सो आपल्याला पहिले असं एक छोटा कागद घ्यायचा आहे, ह्याच्यावरती ड्रॉइंग्स करून घ्यायचे आहे. आता मी तुम्हाला ड्रॉइंग्स काढून दाखवते. गाईज, मी आता हे कलर करून घेतला आहे, म्हणजे ड्रॉ करून घेतला आहे. आता याला आपण यात कलर फिल करूया. चला. सो गाईज, आता मी याला कलर करून घेतला आहे. आता आपल्याला काय करायची, स्प्रिंग तयार करायचं. स्प्रिंग ते दाखवते मी तुम्हाला. आता गाईज, तुम्हाला एक पेपर घ्यायचा आहे आणि त्या पेपरच्या ज्या अशा लाईन असतात ना, त्या लाईनचे दोन लाईन कट करायची. म्हणजे ही वाली एक ही वाली, तर दोघांना कट करायचं. मी दाखवते तुम्हाला. बघा, कसं कट केलं मी, असं तुम्हाला कट करायचं आहे. हे दोन लाईन्स आले ना, हे एक, ही दोन, तसं करायचं आहे. नंतर बघा, माझ्याकडे मी बघा, हे एकदा असं करायचं आहे. म्हणजे माहिती आहे, आता हे असं आहे ना, ह्याला वाकडं करायचं आहे असं. नंतर त्याच्यावर हा, त्याच्यावर हा, त्याच्यावर हा, त्याच्यावर हा, त्याच्यावर हा, त्याच्यावर हा, असं करायचं आणि मग गमने चिटकवून घ्यायचं. सो गाईज, आता मी एवढे सगळे स्प्रिंग्स रेडी केले आहेत. तर या सगळ्या स्प्रिंगना आपल्याला या कार्डबोर्डवर चिटकवायचं. म्हणजे ते कार्डबोर्ड पण यूज करू शकतात किंवा एक पेपर पण. ठीक आहे, चला आता आपण ह्याला चिटकवूया ह्याच्यावर. गाईज, आता आपण यात कार्डबोर्डचे दोन पीसेस केले, ह्याच्या ते ग्लूलेलं आहे, ह्याच्यावर आता चिटकवूया. त्याच्याने अजून कडक वाटेल. गाईज, आता आपण याला चिटकवून घेतलेलं आहे. आता आपल्याला जे आपण बाकीचे ते कट केलेले स्प्रिंग आणि जे स्टिकर्स, ते आपण आता चिटकवून घेऊया. गाईज, हे बघा, मी बनवली, म्हणजे अजून लावायचं आहे. मस्त आहे ना. ओके, तर आपण ह्याला पुन्हा तर कवर करून टाकू याच्यानेच. प्लीज तुम्ही माझे सबस्क्रायबर्स वाढवा आणि प्लीज तुम्ही माझे सबस्क्रायबर वाढवा, लाईक्स वाढवा. प्लीज तुम्ही मला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर सगळं करा. प्लीज मला 1K पर्यंत घेऊन जावा प्लीज. आता हे सगळं तुमच्या हातातच आहे सगळं. गाईज, तर हे बघा, मी बनवून टाकलं. वा, सो क्यूट. सो गाईज, आता आपलं सगळं झालेलं आहे. मी तुम्हाला बोललेली काल की मी तुम्हाला नेक्स्ट पार्ट दाखवेल, ज्याच्यामध्ये मी माझे सगळे म्हणजे स्टोरी बुक्स दाखवते. ते मी आज तुम्हाला नेक्स्ट पार्ट 2मध्ये दाखवेल. ठीक आहे, बाय.